बापू त्या फोन उचलत नाही तो, मला वाटतं काहीतरी कामात असतील. अगं पण मोना, सूर्य डोक्यावर आला तरी घरी यायचा पत्ता नाही त्यांचा. मला काहीतरी भानगड वाटायला लागली. हो बापू, असं काय बोलताय? काय भानगड असणार आहे? अहो काहीतरी कामात अडकल्या असतील त्या. नाही नाही, असलं कसलं काम आहे हा? आणि कामात अडकली असती तर फोनवर कळवलं असतं ना. मला तर वाटते ना बापू, नक्कीच पाणी मुरते कुठेतरी. मला बी तीच वाटायला लागली, पण आता करणार काय? तेच कळ ना हो, रुपाली राहिली कुठं आणि असं काय काम आहे की एवढा वेळ झाला तरी उरकं ना. हो विनू बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला म्हणायचं काय नाही, पण जरा काळजी वाटते ना, कारण अमोलची तब्येत आधीच बरी नाही. नाही राव, जाऊ द्या. आता त्या आल्याशिवाय तरी कळणार आहे का आपल्याला? हा तर तिला येऊ द्या. मी ना तिला जाबत विचारणार आहे. तिला वाईट वाटलं तरी चालेल, कारण आता काय झालं ना तर अमोलच्या बाबतीत मी हायगाय करणार नाही. अर्जुन, त्याचा आगाऊपणा खरंच वाढत चाललाय हा. अरे तो लहान आहे म्हणून त्याला काही बोलत नाही आपण. रुपाली ताई, तुम्हाला कळत नाही, अहो, तुम्ही मोठे आहात ना. रुपाली, अपर्णाचं बरोबर आहे. तू आज दिवसभर अमोलला घेऊन बाहेर आहेस, एकदाही फोन नाही उचललेला. इथं काय समजायचं घरात आम्ही? नाही स्वप्नील सर, हे बघा, घरी कळवण्याचा मुद्दा तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अमोलच्या शाळेत त्याच्या टीचर त्याचं चित्र एका इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेसाठी पाठवणार होते. त्याचं काय? मी तुम्हाला कितीदा सांगितलं, तुम्ही तुमची मनमानी नका ना करू. अपर्णा, माझं खरंच चुकलं, मी ते विसरून गेले. झालं, चुका करायच्या आणि परत परत सॉरी म्हणायचं. रुपाली ताई, हे सगळं कधी थांबणार आहे? सगळ्यांचे चेहरे बघा, किती काळजीत आहेत सगळेजण. रुपाली, तुला काय कमी समज आहे का ग? असं अचानक अमोलला फिरायला काय घेऊन जाती, घरातल्यांना माहिती पण नाही, ह्याला काय अर्थ आहे का? रुपालीताई, अहो स्वार्थीपणा बंद करा जरा. अजून किती दिवस तुम्ही स्वतःचा विचार करणार आहे? जरा अमोलचा पण विचार करा. त्याला काय हवं काय नको ते बघा जरा. तुमच्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान झालं असतं तर. अवघड आहे, खरंच अवघड आहे. आजच्या स्पर्धेत नाव गेलं असतं तर अमोलचं चित्र चार चांगल्या लोकांनी, नावं दिलेल्या लोकांनी बघितलं असतं, पण नाही. अर्जुन, अजून संधी गेलेली नाही या ठिकाणी. आपण काहीतरी करूया. दादा, पण वहिनी अशा वागतातच कशाला? वहिनी, तुम्हाला नेमकं काय पाहिजे हो? रुपाली, आता तुझ्या पुढे ना हात टेकले. अगं तू सांगितलेलं का ऐकत नाही? मला सगळे माफ करा. हो, खरंच माझ्या लक्षात नाही राहिलं ते स्पर्धेचं. मी ना उद्या स्वतः अमोलच्या शाळेत जाते आणि ते चित्र स्पर्धेसाठी पाठवायला सांगते. पण तुम्ही सगळे प्लीज माझ्यावर चिडू नका ना. रुपाली ताई, थांबा, हा मुद्दाच नाहीये. स्पर्धेमध्ये त्याचं चित्र जाईल न जाईल हा भाग नंतरचा आहे. अहो, तो आजारी असताना तुम्ही त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलातच कसं? अहो खरं आहे, आज त्याची परिस्थिती जरा नाजूक आहे, त्याला जरा आरामाची गरज आहे. कसं कळत नाही रुपाली तुम्हाला? बापू, खरंच आज अमोलने मला खूप नाराज केलं. मी त्याला सांगितलं होतं, जेव्हा तुला बरं वाटेल ना तेव्हा मी तुला सगळीकडे बाहेर फिरायला छान घेऊन जाईल. त्याने आज शाळेत जायला पाहिजे होतं बापू. अपर्णा, अगं आम्ही फिरायला गेलो असलो तरी मी अमोलची काळजी घेतली ना. अगं तो माझाही मुलगा. बापू, उद्या माझं चित्र सिलेक्ट होईल ना? अरे का नाही होणार बाळा? हा, तू एवढं चांगलं चित्र काढलंयस. तू तुझ्या शाळेतल्या शिक्षकांना चित्र दाखव, लगेच सिलेक्ट करतील बघ. काय विनू बाबा? हा, कारण अरे तुझ्या अंगात कलाच तितकी चांगली आहे म्हणून. भांजे, तुम्ही आज नक्की कुठे गेलता हो? अरे परत कशाला तोच विषय? नाही बापू, रुपालीताई आम्हाला कुठं घेऊन गेलता हे मला कळालंच पाहिजे. मामा, तू कशा काळजी करतोस? मी बाप्पा बघितलं, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मोठ्या माने मला झोपाया पण बसवलं. हे बघ अमोल, तू फिरायला गेलास, मज्जा केली, ते सगळं ठीक आहे, पण इथून पुढं तू रुपालीताईंबरोबर कुठं जायचं नाही हा? पण का
ती कुणी बी असो, पण तू आता मामाचा ऐक. तू परत त्यांच्यावर कुठं जाणार नाहीस म्हणजे नाहीस. पण का मामा? मोठी बा खूप चांगली आहे रे. अरे बाळा तू समजून घे की जरा. बापू कसं सांगू मी याला? त्या, तू जरा थांब, मी बोलतो त्याच्याशी. अमोल बाळा, अरे तू शाळेत नव्हतास तर तुझे विनू आजोबा मी दुपारी तुझ्या काळजीने जेवलो पण नाही. पण का बापू? मी एकदम ओके आहे ना. अरे तू ओके आहेस, पण हे आम्हाला कळणार कसं? हा, तुम्ही दिवसभरात साधं फोन पण नाही केला. हा, त्यामुळे आमच्या घशाखाली घासच उतरला नाही बघ. सॉरी आजोबा. आणि बाळा, तुझे मा आणि बाबा तुझ्यासाठी किती काळजीत होते, बघितलंस ना तू. ओ बापू. मग त्यांना असा त्रास झालेला चालेल का तुला? नाही बापू. नाही ना? मग दिप्या मामा काय सांगतोय ना ते ऐकायचं बाळा. हा, असं कोणाबरोबर फिरायला जायचं नाही. हा, न सांगता कुठं जायचं नाही, कळलं का? हो बापू. मामा सॉरी हा, मी असं कधीच नाही करणार. बर येऊ का मी? झोप आली ना? जा झोपा जा. हो. दिप्या, काही काही गोष्टी लय ताणायच्या नाहीत रे. आपण समजतो ना त्याच्यापेक्षा आपलं लेकरू लय समजदार आहे बघ. हो बापू.